एक तर मला असं वाटतं की मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कुठलाही विषय तो पर्सनली घेतला नाही पाहिजे. आम्ही जे बोलत होतो ते सरकार ज्या पद्धतीने खराब क्वालिटीचं काम करतं, महाराष्ट्रातल्या बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरला कामं दिली जातात आणि त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं निकृष्ट क्वालिटीचं काम केलं जातं. खरं तर सुरुवात कुठून झाली तर मिसिंग लिंकवरचे खड्डे सामान्य लोकांनी त्याचे व्हिडिओ काढले, फोटो काढले आणि मोठ्या प्रमाणात ते प्रसिद्ध झाले. लोकांमध्ये त्याची इतकी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि त्यानंतर आम्ही व इतर पक्षातल्या नेत्यांनी ते विषय आपल्या सर्वांसमोर मांडले, अधिवेशनात मांडले. खरं तर मला आश्चर्य वाटलं ते बोलत असताना त्यांच्यावर टीका केली म्हणजे महाराष्ट्रावर टीका केली असं त्यांना वाटत असेल तर कुठं ना कुठेतरी हे योग्य नाही. कारण अनेक वर्षांपूर्वी त्यांनी एक भाषण केलं होतं की ठाकरेंवर जर चर्चा झाली म्हणजे महाराष्ट्र नाही, शरद पवारांवर चर्चा झाली म्हणजे महाराष्ट्र नाही. मग तुमच्यावर आम्ही चर्चा करतो, तसं बघलं तर आम्ही महाराष्ट्रावर चर्चा करतो, नाही तर महाराष्ट्राची त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्राचा अपमान करतो असं होत नसतं. त्यामुळे त्यांनी तो विषय इतका पर्सनल का घेतला हे आम्हाला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही. पण विषय एवढाच आहे की या बाबतीत तुम्हाला चीड येते. मग जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान काही तुमच्यातल्या लोकांनी केला, त्याच्याच बरोबर आपण बघितलं महात्मा फुलेंचा अपमान तुमच्या काही लोकांनी केला आणि सांगलीच्या तुमच्या संघटनेच्या एका व्यक्तीने केला. मग तेव्हा तो महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? तुकोबरायांचा अपमान झाला, ज्ञानोबांचा अपमान झाला, तो तुमचा अपमान नाही का? त्यामुळे सोयीची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज ते घेत आहेत, मला असं वाटतं ते योग्य नाही. त्यामुळे त्यांनी भाषणामध्ये विरोधकांना म्हणजे आम्हाला भाड्याचे टट्टू म्हणले का, टट्टू बोलत असताना तो शब्द त्यांच्याकडनं चुकला हे आम्हाला माहित नाही, पण हे जे काय आहे ते त्या पदाला शोभणारं नाही. आम्ही या मुख्यमंत्री साहेबांकडे म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे एक अभ्यासू वकील असणारा एक नेता त्या ठिकाणी बघत असतो आणि त्यांच्याकडनं शब्दाचा खेळ आणि विरोधकांना म्हणजे या जगात, या भारतामध्ये, या राज्यामध्ये लोकशाही राहावी यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतो. आणि आम्ही जर भूमिका या सरकारच्या विरोधात मांडत असतो ना, आम्हाला अशा शब्दात त्याचा उल्लेख करत असतील तर हे योग्य नाही, हे महाराष्ट्राला न शोभणार आहे असं आमचं मत आहे. नगर परिषदेमध्ये एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. तुम्ही आणि राम शिंदे जे टीका करत एकमेकांवर, त्यांची युती झाली आणि भाजपच्या नगरसेवक छाती शिलारेचा बिनविरोध निवड झाली आहे. काय सांगाल या अजब? शेलार मॅडम जे आहेत त्या कुठल्या चिन्हावर निवडून आले त्याचा अभ्यास तुम्ही थोडासा करा. महाराष्ट्रातले विषय मांडत असताना, शेतकऱ्यांचे विषय मांडत असताना, युवांचे, विद्यार्थ्यांचे विषय मांडत असताना तिथं जे काही राजकारण चाललेलं आहे ते सुद्धा नगरपालिकेमध्ये त्याच्याकडे माझं खूप काही लक्ष नव्हतं. तिथे असणाऱ्या आमच्या सगळ्या नगरसेवकांनी तो घेतलेला निर्णय आहे. पण ज्या अध्यक्ष झाल्यात त्या काय भाजपच्या पक्षावर अध्यक्ष त्या ठिकाणी झालेत नाही, तर भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले नाहीत. त्यामुळे तिथल्या लोकल राजकारणामध्ये आता तरी मी काय लक्ष दिलेलं नाही. एक तर आम्ही जाऊस पर्यंत 3 लोकांना अटक झाली होती, पण हा जो कॉर्पोरेटर आहे नगरसेवक म्हात्रे जो गुंड प्रवृत्तीचा आहे त्याला तोपर्यंत अटक झाली नव्हती. कहर बघा, आमदारांना खासदारांना सिक्युरिटी दिली जाते, पण हा म्हात्रे ज्याच्यावर अनेक केसेस आहेत चुकीच्या प्रवृत्तीचा नाहीतर क्रिमिनल प्रवृत्तीचा हा व्यक्ती, त्याला सुद्धा पोलिसांनी तिथं सिक्युरिटी आधीपासून दिली होती आणि तो सापडत नव्हता असं ते सांगतात. पण सकाळ म्हणजे मी जाण्यापूर्वी सकाळी मीडियांशी त्याची चर्चा केली होती. आम्ही गेलो, आम्ही अल्टिमेटम दिला, डॉक्टरांनी अल्टिमेटम दिला. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्याला ताब्यात घेतलं नाही तर दुसऱ्या दिवशी आम्ही आंदोलन करू आणि बस शेवटी संध्याकाळी 4-5 वाजता त्याला ताब्यात घेतलं. आता त्यांनी काय केलं होतं तर डॉक्टरांना मारलं होतं.
डॉक्टरांना खालच्या लेवलला जाऊन शिवीगाळ केली होती. आणि मग शेवटी जेव्हा त्याला पोलिसांनी पकडलं, त्याने काय सांगितलं, अरे माझ्या छातीत दुखायला लागले. आणि मग तो गेला दवाखान्यात. म्हणजे कोणाकडे गेला? डॉक्टरांकडेच गेला ना. खरंच त्याला आरोग्याची अडचण असेल तर डॉक्टर सेवा देतील, पण खोटं नाटक करून जेलमध्ये जाऊ नये म्हणून डॉक्टरांचं त्यांनी, नाही तर दवाखान्यात जाण्याचा तो प्रयत्न केला असेल तर तिथले असणारे डॉक्टरांनी खरा रिपोर्ट द्यावा आणि त्याला ताबडतोब जेलमध्ये टाकण्याची खरं तर जरूरत आहे. पण आमचं मत आहे त्याच्या पाठीमागे शासनातले मोठे नेते असल्यामुळे त्याला बरखास्त दिला जातोय. मला असं वाटतं लवकरात लवकर त्याला जेलमध्ये टाकून तो विषय त्या ठिकाणी संपवावा. दादा, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे की भारत शेतीमुळे नाही तर स्टार्टअपमुळे सोनेकी चिडिया म्हणून ओळखला जातो. म्हणजे शेतीचं कुठलंही योगदान नाही, केवळ स्टार्टअपमुळे भारताला ओळखलं. लोढा साहेबांना म्हणाव, मग तुम्हाला महाराष्ट्र कळला नाही आणि देश सुद्धा तिथं कळलेला नाही. आज सोशल मीडियावर जे चाललंय आणि ते बघितल्यानंतर तुम्ही जर म्हणत असाल स्टार्टअपमुळे हा देश घडलाय, हे म्हणजे खरं तर हास्यास्पद आहे. कदाचित त्यांचं अज्ञानच त्या बाबतीतलं आपल्याला असं म्हणावं लागेल. कारण का आपला देश हा कृषी प्रधान आहेच. या देशातला शेतकरी कष्ट करतो म्हणून या देशातले लोक हे कुठंतरी अन्न खाऊ शकतात. नाही तर तेलही आपल्याला इम्पोर्ट करावं लागते, बऱ्याच काही गोष्टी आपल्याला इम्पोर्ट कराव्या लागतात. जर धान्य आपल्याला इम्पोर्ट करावं लागलं तर काय परिस्थिती तिथे राहील? अहो, स्टार्टअपच्या प्रमुख लोकांना नाही तर स्टार्टअपच्या मालकांना सुद्धा जर विचारलं की भारत देश हा काय आहे तर ते म्हणते कृषी प्रधान आहेत. त्यामुळे त्यांचं वक्तव्य हे निषेध करण्यासारखं आहे. पण हे करत असताना आम्ही हे म्हणत नाही, जो युवा पिढी आज स्टार्टअप मध्ये गुंतलेला आहे त्याचं सुद्धा तितकंच महत्व आहे जेवढं शेतकऱ्याचं महत्व आहे, जेवढं मजुराचं महत्व आहे. प्रत्येक देशाचा नागरिक हा महत्वाचा आहे. त्यामुळे देत असताना कोणातरी खुश करण्यासाठी आणि नंतर जाऊन कदाचित ते म्हणले असतील सगळ्यात जास्त स्टार्टअप मोदी साहेबांच्या काळामध्ये झाले, त्यामुळे सगळं श्रेय मोदी साहेबांनाच त्या ठिकाणी द्यावं. ते म्हणले नाही म्हणले मला माहित नाही, पण त्यांचा उद्दिष्ट तोच असावा असं आपल्याला म्हणावं लागेल. देत असाल तर चांगले, तुमचं सरकार आहे. मग फक्त पदवी देण्यापेक्षा अजितदादांना न्याय का दिला जात नाही याच्यावर पण प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी विचारा. सीआयडी काय करत नाही, सीबीआय कडे ही केस दिली जात नाही आणि कुठंच काय होत नसेल तर आमची तर मागणी आहे की कुठेतरी ज्युडिशियल एन्क्वायरी त्या ठिकाणी झाली पाहिजे. कारण का या दादांच्या केस बद्दल अधिवेशनात आम्हाला आश्वासन देऊन सुद्धा जर शासन आणि प्रशासन या बाबतीत काहीच करत नसेल तर आम्ही जे म्हणतो ते खरे 100% याच्यामध्ये कारवेळ आहे. 28 तारखेला मुंबईमध्ये एक प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेऊन अजून जे आमच्याकडे पुरावे आलेले आहेत ते पुरावे तुमच्या सर्वांसमोर त्या ठिकाणी आम्ही आणू. मागणी केलेली आहे. अजित पवारांच्या संदर्भात अद्याप 5-6 महिने झालेले आहेत, तरी देखील काय होत नाही. अजितदादांचा आता जयंती उत्सव येणार आहे, पक्ष साजरा करतोय, परंतु त्यांच्या मृत्यूची चौकशीची मागणी करणं हे पक्षाला विसर पडलेलं आहे. पक्षातले नेते म्हणजे अजितदादांच्या पक्षातले नेते, आमदार व त्याच्याच बरोबर त्यांचे प्रमुख खरंच अजितदादांच्या बाबतीत काय करतात हा खूप मोठा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. विकासाला आम्ही गेलो सत्तेत, विकासाला आम्ही गेलो सत्तेत. अरे पण तुम्हाला सत्ता ज्या नेत्यामुळे मिळाली त्या नेत्याला न्याय मिळावा यासाठी तुम्ही कधी प्रयत्न करणार आहे? एकदा सीबीआयला ही एन्क्वायरी देण्यात यावी यासाठी तुम्ही पत्र दिलं, सत्तेत असून तुम्हाला स्मरणपत्र द्यावं लागलं. म्हणजे याच्यात तुमची लायकी त्या ठिकाणी कळते. आणि हे होऊन सुद्धा अजूनपर्यंत तुम्ही त्या बाबतीत काहीच करत नसाल आणि जयंती निमित्त एखादा कार्यक्रम घेत असाल म्हणजे हे कुठे ना कुठेतरी फक्त दिखावापणा या अजितदादांच्या पक्षाच्या माध्यमातून केला जातोय असं आमचं मत आहे. आम्ही म्हणालो होतो पुणे रिंग रोडला नाव अजितदादांचं देण्यात यावं, अजितदादांचं स्मारक तिथं करण्यात यावं, पण त्या बाबतीत कुठं काय पाठपुरावा झालाय का? नाव दिलं गेलं का? पुण्यामध्ये अजितदादा अनेक वर्ष पालकमंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे तिथं एलिव्हेटेड रस्ते असतील या सगळ्या मागण्या आम्ही केल्यात. मग तुम्ही या सरकारमध्ये राहून काय फक्त भजी टळताय का? का तुम्ही फक्त झोपलाय का? का फक्त भ्रष्टाचारच तुम्हाला करायचा आहे का? तुमच्यातले काही जण या वेगळ्या वेगळ्या कुठल्या तरी स्कॅम मध्ये अडकलेत
त्यांना तिथं वाचवायचं, जेलमध्ये जाऊन द्यायचं नाही म्हणून तुम्ही सत्तेत आहात का? आणि जर तुम्ही तुमच्या नेत्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करू शकत नसाल तर मग सामान्य लोकांना, सामान्य कार्यकर्त्याला कधी न्याय देणार असा प्रश्न या सत्तेत असणाऱ्या अजितदादांच्या पक्षाला तिथं करतो. आणि भाजप बरोबर मी काहीच बोलत नाही, कारण भाजपचे नेते फक्त माणूस जिवंत असेल तर हा व्यक्ती आमचा मित्र आणि माणूस गेला तो कोण तो, अशी भाजपची भूमिका असते. काल आमदारांनी राष्ट्रवादी अजित पवारांच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, परंतु सातत्यानं अजित पवारांचा मृत्यू हा पूर बनत चाललेला आहे. मुंबईचं सोडून अजित पवारांनाच विविध पुरस्कार द्यावे अशी मागणी केली जाते. त्यांच्या मृत्यूची कोणाच चौकशी केली जात नाहीये, सगळे दबलेले आहेत. कुठं ना कुठं तरी अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल लोकांना शंका वाढत चाललेली आहे. आम्हाला तर शंका आहेच, पण याच्यावर पडदा टाकण्यासाठी मग कुठेतरी दादांना हा अवॉर्ड दिला पाहिजे, तो अवॉर्ड दिला पाहिजे, अवॉर्ड दिला पाहिजे. वर्षभर थांबू आपण त्या अवॉर्डसाठी. महत्वाचं काय, अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल ज्या काय आपल्याला शंका आहेत त्याचं कुठे ना कुठे निरसन झालं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. पण हा विषय डायव्हर्ट करण्यात यावा म्हणून कुठेतरी अवॉर्ड बद्दल तिथं चर्चा केली जाते असं मला वाटतं. मला असं वाटतं की अवॉर्ड जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू, आंदोलन करायचं झालं तरी करू. पण सगळ्यात महत्वाचा विषय आहे की जी सीबीआयला इन्क्वायरी तुम्ही देणार होता त्याचं काय झालं, आणि जर सीबीआय काम करणार नसेल तर ज्युडिशियल इन्क्वायरी करायला काय हरकत आहे. त्यामुळे इथं म्हणजे भाजपमध्ये असणारे काही प्रमुख नेते अजितदादांचा तपास योग्य दिशेने जाऊ नये यासाठी प्रयत्न करत होते असं मला वाटत होतं. ते तर आहेच, पण अजितदादाच्या पक्षातल्या नेत्यांना सुद्धा या विषयामध्ये तपास झाला नाही पाहिजे अशी कुठेतरी त्यांची भूमिका हे कुठं ना कुठेतरी आता स्पष्ट होत चाललेलं आहे. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे लांबवर जाण्याची शक्यता आहे, कारण राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा जो मुद्दा आहे त्याची अंमलबजावणी पुढे जाण्याची शक्यता आहे, कारण आयकर विभागाकडे राज्य सरकारने वेळ त्यांना द्यावी 5-6 दिवसांची. मी सरकारला म्हणतोय अजून 10 दिवस घ्या, पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाली जी तुम्ही कर्जमाफी योजना आणलेली आहेत 2019 ही अट काढा. रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्याला 50,000वरून 1 लाख रुपये द्या आणि त्याच्यामध्ये असणारी अट 25, 26 आणि 26-27 ती त्याच्यामधून काढा आणि 10 दिवसानंतर ही तुम्ही योजना लागू करा. पण या अटी न काढता तुम्ही जर सगळ्या गोष्टी फक्त पुढे पुढे तिथे ढकलत चाललेला आहात त्याचे 2 अर्थ निघतात. एक तर तुमच्याकडे आकडाच नाहीये, तुम्हाला माहितीच नाही शेतकऱ्याला खरं कर्जमाफी त्या ठिकाणी किती देणार जाणार आहे, नाही तर दुसरा विषय मुद्दामून तुम्ही ती पुढे ढकलत आहात जेणेकरून तुम्हाला आता पैसे द्यावे लागणार नाहीत.